मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज आहे शनिवार आणि आज आठवडी बाजार असतो भुईंजचा। तर मी निघाली आहे बाजारासाठी। तर वैष्णवी पण आहे आणि मोठ्या ताई आहेत, अण्णा आहेत। तर चला बघूयात आपण आपल्या भुईंजचा आठवडी बाजार कसा आहे ते। घेऊन गेली चालेल, चला जातो, बाय बाय। काय काय चिकनी गावली गावली नाही चैत्या घरी नाही। तेच त्याला म्हणलं वट सारखं मोबाईलवर बसतोय तर ते उठानाच। क्या कोबी 10 रुपये, फ्लावर 20 रुपये, 10 रुपये, फ्लावर 20 रुपये, क्या कोबी 10 रुपये, फ्लावर 20 रुपये, क्या कोबी 10 रुपये, फ्लावर 20 रुपये। वैष्णवी हा कोणाला पळलो फुल गर्दी। तरी आता कमी आहे। त्या दिवशी आलेलो होते ह्याच्या वेळेस तर बापू तर वैतागलेच होते माझ्यावर संक्रांतीच्या वेळेस। कसे कन्ना कन्ना चल गाजर चांगले फक्त आणि इकडे ये। दोडका कसा आहे? दोडका 20 ला पावशेर आहे, 30 चा अर्धा किलो। आणि कारली कारलं 20 आहे, 30 ला अर्धा किलो। बर दुसरं काय तुला वाटायला नको? असा हा भुईंजचा आठवडी बाजार। इथे तुम्हाला सर्व काही मिळून जातं या बाजारामध्ये। आणि असं ही भुईंज ही मोठी बाजारपेठ आहे। आणि कसं पुणे बेंगलोर हायवे लगतच पूर्ण ही गावं बसलेली असल्यामुळे म्हणजे आजूबाजूच्या गावची पण लोक भरपूर येतात। आणि त्यामुळे शेतकरी लोकांचा माल असतो, व्यापाऱ्यांचा जो माल असतो तो चांगल्या पद्धतीने म्हणजे इथे विकला जातो आणि खूप छान असतो। इकडे पुढे तुम्ही बघू शकता मासळी बाजारसुद्धा आहे। इथे ओली मच्छी आणि सुकी मच्छीही मिळते। मच्छी नदीतली असते आणि शिवाय बर्फातली असते, गर्दी असते। आणि त्यासोबत इथे सुकं सोडे कर्ली सुकं असं सगळं काही मिळून जातं। खाण्यासाठी सगळं मिळून जातं। पाठी पण असतं, कपडे मिळले असतात, शिवाय चाट टिकल्या तर ते सगळं टोटली मिळून जातं। इकडे पूर्ण सगळा हा शेतकरी वर्ग असतो आणि तिकडे सगळा व्यापारी वर्ग असतो। तर अशा पद्धतीने त्यांचं म्हणजे हे चालूच असतं आणि आपल्यालाही छान अशी भाजी मिळून जाते। आणि असंच मग आम्ही सगळा हा बाजार करत गेलो। त्यानंतर मग आम्ही म्हणजे बाजार तर पूर्ण निघेपर्यंत चालूच होतं, तरी अण्णांनी आम्हाला पाठीमागच्या साईडने आणलं। जर पुढच्या साईडने आणलं असतं पुणे बेंगलोर हायवे लगतच म्हणजे असल्यामुळे त्या साईडने जर हायवे साईडने जर आणलं असतं तर तुम्हाला म्हणजे अजून भरपूर दाखवायला मिळालं असतं। पण बघू, मी नेक्स्ट टाईम नक्कीच व्हिडिओ करेन। तर आता मस्त भूक लागली होती। मुलांनी सांगितलं होतं की वडापाव हवा म्हणून। तर इथे हा पंडित वडापाव म्हणून आहे आणि या ताईंच्या हातचा हा वडा खूप टेस्टी असतो म्हणून आम्ही नेहमी इथूनच घेतो।
या वडापावबरोबर ना आपली जी दह्याची चटणी असते, तर दह्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, लिंबू आणि मिरची असं देतात. तर चला बघूयात आपण ह्या आपल्याला काय काय देतात. सेपरेट कसं द्यायचं त्यातच येणार ना. छान आहे. तुम्ही पेपर बॅगमध्ये पार्सल देता ते एक चांगली गोष्ट आहे. तुमचं नाव काय ताई? योगिता पोद्दार. मी वाट बघते आपल्या पार्सलची, कधी आपलं हे पार्सल येतं आणि घरी जाऊन मस्तपैकी या वडापाववर ताव मारतो. खाण्याचे सगळे शौकीन आहेत, त्याच्यामुळे चालूच असतं काहीतरी चटपटीत, असं चुटपुटीत काहीतरी छान असं चटकदार मस्त असं. तर चला आता वडापाव आपल्याला मिळतातच आहेत, आता वडापाव घेऊन निघूया. डिझेल बनवलं असेल मी सांगितलं ते मध्ये फोन कर 7,000 दे, 8 सांगायचं 7,000 द्या म्हणून. होय, त्याच्या भावाचं त्याच्या पण असतात सारख्या आहे ना. नाही मग तू कुठला? अरे बावधनवर नाही. होय मी म्हणते तेव. घरी आलो आहोत आणि योगिता ताईंकडून आणलेला छान असा पंडितचा वडापाव. हो मग. तर त्या वडापाव सोबत आपल्याला मिळते ही तिखट चटणी, शेंगदाण्याची, शेंगदाणा, लसूण, खोबरं, हिरव्या मिरच्या आणि ही दह्याची चटणी आहे दीदीच्या हातातली. आणि त्यासोबत आपल्याला लिंबू सुद्धा मिळतं. तर हा छानसा वडापाव. तर चला या खायला सगळ्यांनी या खायला वडापाव. ओय उठ वडापाव खायला. तुटून पडलेत वडापाववर. डबल डेकरची गाडी आहे ना. हो का? अण्णा हा काय ग बस खाली नाही तर उपाशी राहा. बापरे बाई. वा 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 वा. कसा लागतोय? अजून 4-5 पाहिजेत तिला. खाके अर्धा दे कोणाला तरी. ना खा घे सगळ्यांचा घ्या. बिचारी माझ्या चाटलं असतं का असं केलं असतं. असं सुना इकडे दे, तसंच दे, इकडे दे. शिवाजी तुला नको आहे का ताई ग? मी खाते की माझी आहे की घे. मला खाली उतरून खावा लागणार आहे. घे ना. नंतर आल्या मागून वडापाव खायला उशिरा दोघी. संपली का चटणी? मिरच्या तेवढ्या आहेत, मी एकटीनेच खाल्ल्या. तुम्हाला पाहिजे का अजून? बस होय. काय म्हटलं, काय ऐकायलाच नाही आलं. आता वरच्या घरून आली आहे माझ्या घरी आणि आता लगेच भाजी नीट करायला घेणार आहे. तर पटकन चेंज करून घेते आणि मग भाजी नीट करायला बसते. तर चला भेटूया थोड्याच वेळात. तर मंडळी आत्ताच आली आहे वरच्या घरून भाजी घेऊन सगळी, आणि तरी एक पिशवी राहिली आहे ताईंकडेच. तर ती नंतर आता आणायला येईल. तर आता मी जी भाजी आणलेली ती मी तुम्हाला दाखवते. ही सगळ्या भाज्या म्हणजे ज्या दिवशी मी भाजी आणेल त्या दिवशीच मी सगळी नीट करून ठेवते, कारण पटकन डब्यासाठी घ्यायला आणि करायला पण बरं पडतं आणि म्हणजे आपल्याला पटपट होऊनही जातं असं होतं. तर चला बघूयात आता काय काय भाजी आणली आहे ते. आणि जी आता बाकीची आहे ती आता वरच्या घरीच आहे पिशवी. तर जी आहे तेवढी तरी बघूयात. बघा इथे मी ही एवढी भाजी घेऊन आलेली आहे. माझ्याकडे ज्या 2 पिशव्या होत्या त्याच्यामध्ये ही एवढी भाजी होती आणि अजून एक पिशवी जी आहे डायरेक्ट वरच्या घरी गेल्यामुळे एक पिशवी तिथेच राहिली. तर आता ती मी नंतर म्हणजे घेऊन येते. तर आता ही भाजी आहे ना, मी असं म्हणजे हे जे डबे आहेत या डब्यांमध्ये मी पूर्ण सगळ्या ज्या भाज्या आहेत, अगदी कोथिंबीरपासून पण मी सगळं नीट करून ठेवते, गवारी वगैरे पण नीट करून ठेवते आणि भाजी सगळं टोटल नीट करून ठेवते. असली साडी आहे का कोणाकडे? प्लेन साडी ग्रीन डार्क काय माहिती नाही मला आहे की नाही, ते बघायला पाहिजे. का ग? अच्छा साऊथ लुक करायचं आहे. आशूला साऊथ लुक करायचं आहे. तिचं आता काय चालू आहे आशू तुझं? अच्छा कॉलेजमध्ये तिचे डेज किती तारखेपासून आहेत? 14.
14 तारखेपासून डेज चालू होत आहेत. वेगवेगळे डे असतात, ते तुम्ही दरवर्षी पाहताच, यावर्षी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तर चला, तर आता मी ही भाजी सगळी नीट करून घेते आणि मग सगळं नीट करून झाल्यानंतर पुन्हा बोलूया. तर सगळी भाजी नीट करून झालेली आहे आणि सगळी फ्रीजमध्येही ठेवले. आबांना बघायला म्हणजे सारखी माणसं असतात, तर भाचे आले होते, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात आणि म्हणजे त्या ह्याच्यामध्ये भाजी नीट करण्यामध्ये म्हणजे व्हिडिओ नाही घेता आला. तर ते मी सगळं आता भरून वगैरे ठेवलेलं आहे आणि पूर्ण आता म्हणजे सगळं आवरलेलं आहे. आता जेवण करायचं आणि मग बाकीचं आवरायचं. तर अशा पद्धतीने मग हा आजचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ खास आठवडी बाजार भुईंज तर या संदर्भात होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मज्जा करत राहा.